नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी अनेक दिवसांमध्ये आपल्याला सांगितलं नाहीये की माझा चॅनल सबस्क्राईब करा. जे नवीन काही बघत असतात व्हिडिओज त्यांनी लाईक करा, शेअर करा. मी सांगत नाही याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तो शेअर करू नये किंवा लाईक करू नये किंवा सबस्क्राईब करू नये. तर जरूर करा. मला त्याची गरज आहे. मायाजालच्या अंतर्गतच अर्श से फर्श तक असं एक मी 3-4 आतापर्यंत एपिसोड केले. तर त्यातलाच हा एक पुढचा भाग आहे. तर आज मी बोलणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता हुबळीकर यांच्याविषयी. शांता हुबळीकर यांचं संपूर्ण आयुष्य ना एका चित्रपटाची कथा, पटकथा असावी, त्याला शोभेल असंच त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं. म्हणजे नाट्यमय त्याच्यामध्ये अनेक घटना त्यांच्या आयुष्यामध्ये अशा चांगल्या वाईट की एखाद्या चित्रपटाला शोभेल असंच त्यांचं आयुष्य होतं. शांताबाई यांचा जन्म कर्नाटकातील हुबळी मधल्या एका अदरगुंजी नावाच्या गावातला. शेतकऱ्याच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव आहे राजम्मा. त्या 4-5 वर्षाच्या असताना त्यांच्या एका मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. 2 बहिणी आणखीन त्यांना होत्या. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि जी धाकटी बहीण होती ती 11 दिवसाची असतानाच आईचं निधन झालं आणि पाठोपाठ काही दिवसांनी वडिलांचं निधन झालं. आणि आता या 2 मुलींना कोण सांभाळणार? तर त्यांना आजोळी आजी जी होती, आईची आई, ती आपल्या घरी त्यांना दोघींना घेऊन गेली. तिथे त्यांचं शालेय शिक्षण सुरू झालं, पालन-पोषण सुरू झालं. आजी खूप चांगली होती. खूप प्रेम करायची दोन्ही नातींवरती. मात्र 5-6 वर्षानंतर असा एक प्रसंग आला, की त्या वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला आणि खाण्याची सुद्धा ददात झाली त्याच्यामुळे. घरामध्ये काही अन्न पाणी नव्हतं, धान्य नव्हतं काही. आणि आजीला असं वाटलं, की मी आता या 2 मुलींना कसं काय सांभाळू? त्यांना अन्नाशिवाय कसं काय ठेवू? कारण एवढा मोठा दुष्काळ आहे. बरं त्यातनं बाहेर निघणं ही काय सोपी आणि लगेचचीच गोष्ट नव्हती. त्यांची एक मालकीण होती. त्यांच्याकडे त्या काम करत असत. तर ती एक मालकीण होती, विधवा मालकीण सावित्रिका तिचं नाव होतं. तर तिच्याकडे या 2 मुलींना पाठवलं आणि सावित्रिकांनी एक चंद्रिका नावाची दत्तक मुलगी होती तिची. तिच्याबरोबर ह्या दोन्ही मुलींना त्यांनी सांभाळण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षणाबरोबरच पाककला शिकवली शांताबाईंना. त्याच्यानंतर अब्दुल करीम खान यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे 4 वर्ष शांताबाई शिकल्या. मात्र शांताबाई दिसायला जरा बऱ्यापैकी होत्या, म्हणजे सुंदर नव्हत्या आणि रंग सुद्धा सावळा होता. त्यात अनाथ, आई-वडील नाहीत. काही असं घरामध्ये काही देण्यासारखं पण काही नाहीये नवऱ्या मुलाकडे किंवा काही. त्यामुळे त्यांचं लग्न जमेना. जेव्हा त्या तरुणपणामध्ये आल्या, सावित्रिका होती तिला समस्या ही निर्माण झाली, की हिचं लग्न कुठे आता जमत नाहीये. तर तिने एकदा शेवटी कंटाळून तिने एक दिवस शांताबाईंचं लग्न एका 75 वर्षाच्या वृद्धाशी ठरवलं. आणि ही गोष्ट जेव्हा शांताबाईंना कळली, तर त्याच रात्री ते आपल्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याच्या मदतीने घरातून पळून गेल्या. आता पळून गेल्यानंतर त्यांनी असं झालं, की तो जो मैत्रिणीचा नवरा होता, एक गुब्बी नावाची नाट्यसंस्था होती त्या काळामध्ये. तर त्या नाट्यसंस्थेमध्ये शांताबाईंना काम मिळवून दिलं. छोटी-छोटी कामं शांताबाई करू लागल्या. मात्र त्याच्यामुळे असं झालं, की राहण्याचा, खाण्याचा जो सगळा प्रश्न होता तो आपोआप मिटला. शांताबाई हळू-हळू काही 2-4 वर्ष आणि गेली आणि त्या संस्थेच्या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका करू लागल्या. आणि 1935 साली हुबळीला त्यांचा एक नाटकाचा प्रयोग होता आणि तिथे त्या नाटकामध्ये त्या अभिनयाबरोबर गात सुद्धा असत. आणि त्यांचा आवाज ऐकल्यानंतर जे पेटी वादक होते त्यावेळेचे वासुदेव पंत शिंदे, तर त्यांनी शांताबाईंचा आवाज ऐकला आणि ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी नंतर नाटक सुटल्यानंतर शांताबाईंना ते भेटले आणि त्यांनी सांगितले, की "मी तुम्हाला ना एका मोठ्या माणसाची तुमची ओळख करून देतो. तुम्ही घरामध्ये चित्रपट करायला हरकत नाहीये." आणि शांताबाईंना त्यांनी काही 2-4 दिवसातच भेटवलं बाबूराव पेंढारकर यांना.
बाबूराव पेंढारकर त्यावेळेचं मोठं प्रस्थ म्हणजे निर्माता होते ते मोठे अभिनेते होते आणि हे पण त्यावेळेला ते चित्रपट स्वतः करत नव्हते. त्यांना असं वाटलं, की ठीक आहे शांताबाई नाटकामध्ये काम करत असल्या, तरी सिनेमाचा अभिनय थोडासा वेगळा असतो. थोडीसं माध्यम वेगळं आहे. त्याच्यामुळे त्यांनी भालजी पेंढारकरांकडे शांताबाईंना अभिनयाची शिकवणी लावली. भालजी शांताबाईंना अभिनयाचे धडे देऊ लागले. त्याचबरोबर शांताबाईंनी भालजी पेंढारकरांची यांचा जो वक्तशीरपणा आहे किंवा त्यांचं जे साधेपण होतं, जरी मोठे निर्माता दिग्दर्शक असले, स्टुडिओ होता, तरी सुद्धा साधी राहणी होती. तर ते सुद्धा त्यांनी आचरणामध्ये आणली. आणि त्याच्यानंतर असं झालं, की प्रभात कंपनीमध्ये 1937 साली शांताबाईंना रुजू झाल्या आणि तिथे त्यांनी माणूस चित्रपट केला, त्याचाच आदमी हा चित्रपट केला आणि आणखीन एक त्यांनी चित्रपट केला प्रभात बरोबर. तिथे त्यांचं शांताबाईंचं खूप चांगलं चाललं होतं. माणूस या चित्रपटामुळे त्या अगदी रातोरात स्टार झाल्या होत्या आणि त्या प्रभात कंपनीमध्ये आल्यानंतरच त्यांनी शांताबाई हुबळीकर कारण त्या काळामध्ये बघा, की गावावरून सरनेम यायची. तर ते हुबळीकर हे नाव त्या हुबळीला राहत होत्या म्हणून ते हुबळीकर असं त्यांचं नाव तिथे झालं. भालजी पेंढारकरांबरोबर त्यांनी एक चित्रपट केला कान्होपात्रा. म्हणजे प्रभातमध्ये यायच्या आधीची गोष्ट आहे ही. भालजी पेंढारकर त्यांना अभिनयाचे धडे देत होते. तेव्हाच भालजींच्या कान्होपात्रा या चित्रपटामध्ये शांताबाईंना एक भूमिका करण्याची संधी मिळाली होती आणि ती भूमिका होती कान्होपात्राच्या आईची. मात्र आदमी या चित्रपटाने त्यांना खूपच प्रशंसा त्यांची झाली. तो चित्रपट सुद्धा खूप चालला, माणूस सुद्धा खूप चालला. या माणूस मधलं कशाला उद्याची बात हे शांताबाईंनी गायलेलं गाणं अजरामर झालं आणि आदमी या चित्रपटाचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगते, की केवळ भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा या चित्रपटाची खूप प्रशंसा झाली आणि ख्यातनाम विनोदी कलाकार चार्ली चॅप्लिन यांनी या चित्रपट बघितल्यानंतर या चित्रपटाचे खूप खूप कौतुक केलं होतं, की "अरे, हा इतका फार सुंदर चित्रपट आहे." मला असं वाटतं ही शांताराम बापूंना पण फार मोठी पावती आहे त्यांच्या प्रतिभावंत दिग्दर्शनाला. तर प्रभातमध्ये त्यांचं काम खरं म्हणजे चांगलं चालू होतं. थोड्या काळाने असं झालं, की शांताराम बापू यांच्याशी त्यांचे वैचारिक मतभेद झाले आणि त्यांनी शांताबाईंनी प्रभात कंपनीला सोडचिठ्ठी दिली. त्या प्रभातमधून बाहेर पडल्या. त्याच्यानंतर त्यांचं काम बाकीचे बाहेरचे चित्रपट त्यांना मिळू लागले होते, कारण माणूस चांगला चालला होता त्याच्यामुळे. त्याच काळामध्ये, त्याच दरम्यान त्यांची ओळख झाली शांताबाईंची. पुण्याचे एक व्यावसायिक होते, कपडा व्यावसायिक बापूराव गीते यांच्याशी. तर त्यांच्याशी ओळख झाली आणि बापूराव गीते एकतर विवाहित होते आणि शांताबाईंपेक्षा खूप मोठे होते वयाने. परंतु हळू त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी विवाह केला. त्या काळामध्ये बघा, की हिंदू जरी असलं तरी सुद्धा द्विभार्या हे चालत असे त्या काळामध्ये. जर का पहिल्या पत्नीने काही ऑब्जेक्शन घेतलं नाही, तर ते चालायचं किंवा मग नेपाळला जाऊन काही लोकं लग्न करत असत. तर त्याच्यामुळे त्यांनी लग्न केलं आणि शांताबाईंना मात्र खूप आवड होती, की मला माझा संसार असावा, माझं घर असावं, माझी मुलं-बाळं असावीत आणि गीतेंबरोबर त्यांनी संसार सुरू केला. त्या काळामध्ये त्या चित्रपटामध्ये सुद्धा काम करत होत्या. त्यात त्यांना आता मुलगा झाला पहिला. पहिला मुलगा झाल्यानंतर 11 महिन्यातच त्याचं निधन झालं. म्हणजे शांताबाईंवरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असं म्हटलं आपण तरी चालेल. आणि त्या दरम्यान त्यांच्याही लक्षात आलं, की हे जे गीते आहेत त्यांचं काही व्यवसायामध्ये अजिबात लक्ष नाहीये आणि त्यांच्यावरती खूप मोठं कर्जाचं डोंगर आहे आणि ते स्वतः काही करत नसल्यामुळे त्यांचं दुकान व्यवसाय चालत नाहीये, काही नाहीये. तर त्याच्यामुळे हा जो सगळं जो कर्जाचा भार होता, तो शांताबाईंच्या डोक्यावर येऊन राहिला आणि शांताबाईंकडनं ते पैसे घेऊ लागले कोणाचं कर्ज देण्यासाठी किंवा अ, अजून काही त्यांची सगळी व्यसनं पूर्ण करण्यासाठी आणि शांताबाईंना फार पश्चाताप झाला होता, की अरे आपण एका चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलं. मात्र आता लग्न तर झालं आहे, एक मुलगा झाला होता, त्याचं ठीक आहे निधन झालं होतं. पण आता संसार चालवणं त्यांना असं वाटलं, की हे गरजेचं आहे. आपण लगेचच सोडचिठ्ठी देणं काही बरोबर नाहीये. आणि काही काळामध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी अगदी आनंदाने त्यांना आवडणारं नाव होतं प्रदीप.
तर मुलाचं नाव त्यांनी प्रदीप ठेवलं आणि त्या काळातच त्यांनी पुण्यामध्ये एक बंगला बांधला, ज्याचं नाव त्यांनी प्रदीप ठेवलं. बंगल्याचं पण नाव प्रदीप आणि मुलाचं नाव सुद्धा प्रदीप. आणि तो काळ जरा बऱ्यापैकी होता. त्यांची चित्रपटसृष्टीमध्ये चलती होती. हिरोईन्सच्या रोल्स त्यांना सगळे मिळत होते. मात्र काही अजून काळ गेला आणि असं होत होतं, की घरामध्ये पैसा तर येत होता, ते काम करत होते त्याचा. मात्र तो पैसा काही टिकत नव्हता. तो सगळा पैसा त्या गीते त्याचा वापर करत होते किंवा कर्ज फेडण्यासाठी ते सगळं पैसे जात होते. मग अशी हळू अवस्था निर्माण झाली त्या ह्याच्यामध्ये, की हिरोईनचं जे असतं कारकीर्द ना ती एक 10-12 वर्षांची असते आणि त्याच्यानंतर मात्र हिरोईनला मुख्य हिरोईनच्या भूमिका मिळणं कुठल्याही अभिनेत्रीला कठीण होऊन जातं. आणि तसं शांताबाईंच्या बाबतीमध्ये झालं. हळू शांताबाईंना नायिकेची भूमिका मिळणं दूर होत गेलं आणि त्यांनी चरित्र भूमिका करण्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी फिल्मिस्तानचं त्यांनी मराठी जे चित्रपट केलं होतं, एक मराठी आणि हिंदी चित्रपट, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. तिथे सुद्धा त्यांना खूप चांगली त्यांची प्रशंसा झाली त्यांच्या कामाची. त्यांनी विश्राम बेडेकर यांच्या पाळणामध्ये काम केलं. मी तुम्हाला एक किस्सा सांगते, जो विश्राम बेडेकर यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. एक दिवशी शूटिंग सुरू होतं आणि एक गंभीर सीन चित्रित होणार होता आणि त्याच्या आधी असं झालं, की शांताबाई जेव्हा तयार होऊन सेटवरती आल्या, तर त्यांच्या साडीच्या ओच्यामध्ये त्या जिलेबी त्यांनी ठेवल्या होत्या आणि त्या जिलेबी खात होत्या आणि हसत होत्या. जे सहकलाकार होते त्यांच्याशी विनोद मस्करी चालू होती आणि ते हसत-हसत सगळ्यांना त्यांनी जिलेबी वाटली. त्या स्वतः पण खात होत्या. तर विश्राम बेडेकर जरा चिडले, की आता या बाईला मी सांगितलेलं आहे, की आत्ताचा प्रसंग जो आपण चित्रित करणार आहे, तो खूप गंभीर आहे. तुला त्याच्यामध्ये रडायचंय आणि ही बाई काय-काय हसते आहे, जिलेबी खाते आहे. तर ते जरा फार रुष्ट झाले आणि त्यांनी जरा थोडंसं रुष्टपणानेच शांताबाईंना सांगितलं, की "अहो शांताबाई तुम्ही हे काय करतात? आपल्याला गंभीर प्रसंग शूट करायचा आहे आणि तुम्ही जिलेबी खात हसत आहात म्हणून." तर त्या शांताबाई म्हणाल्या, "चला तुम्हाला शूटिंग कधी करायचंय, कधी सीन आपण करायचंय सांगा. मी 2 मिनिटामध्ये तयार होते." आणि विश्राम बेडेकर म्हणाले, लगेचच आता आपण शूट करायचंय." शांताबाईंनी ते ओझ्यामधल्या काय छोटं-मोठं याचं राहिलं होतं जिलेबीच्या तुकडे, ते खाल्ले वगैरे, ओचा असा सगळा साफ केला याचा साडीचा आणि त्या जे शूटिंग फील्ड होतं, तिथे कॅमेऱ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या आणि जेव्हा हा सीन चित्रित करणं सुरू झालं, तेव्हा त्या सीनमध्ये जे हवे असणारे दुःखद भाव होते, चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स होते, आवाजामधला जो दुःखद टोन होता, तो सगळा आणि अश्रू डोळ्यातून नॅचरली म्हणजे ग्लिसरीन न घालता, हे शांताबाईंनी इतक्या सहजपणे आणलं, की विश्राम बेडेकर चाट पडले, की "अरे, ही खरोखरच फार मोठी अभिनेत्री आहे." की आता ही 2 मिनिटापूर्वी इथे हसत होती जिलेबी खात आणि जेव्हा मी तिला म्हटलं, की आता दुःखद सीन करायचं, तर ती एका मिनिटामध्ये तिच्यामध्ये स्विच ऑन झालं, स्विच ऑफ हे जे असतं, की कलाकार एखादा स्विच ऑन, स्विच ऑफ होतो म्हणजे कॅमेरासमोर आल्यानंतर तो स्वतःला विसरून त्या भूमिकेमध्ये समरस होतो, त्या प्रसंगामध्ये समरस होतो आणि सीन संपल्यानंतर तो पुन्हा नॅचरल होतो, जो काही त्याचं व्यक्तिमत्व स्वतःचं असतं ते. आणि तसं शांताबाईंच्या बाबतीत झालं. तो सीन सगळा झाला, दुःखद होता, रडल्या त्या सीनमध्ये शांताबाई वगैरे. सीन कट झाल्यानंतर त्या पुन्हा विनोद मस्करी करायला लागल्या आपल्या सहकलाकारांबरोबर. तर विश्राम बेडेकरांना थोडं खजील वाटलं, की अरे मगाशी मी फारच जरा रुष्टपणे यांना बोललो, मात्र ही फार ताकदीची अभिनेत्री आहे. तर हे सगळं यांचं करिअर चालू होतं शांताबाईंचं. पण हळू असं झालं, की एक काळ असा आला, की त्या चरित्र भूमिका मिळणं, त्या सुद्धा कमी-कमी होत गेलं. म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये पण त्या चरित्र कलाकार म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी मराठीमध्ये सुद्धा चरित्र कलाकार म्हणून काम केलं. मात्र हळू एक वेळ अशी आली, की ते काम मिळणं सुद्धा बंद झालं. आणि मिळालं तर ती भूमिका इतकी छोटी असायची, की ती करायची की नाही हा प्रश्न निर्माण व्हायचा. शांताबाईंच्या आयुष्यात पुढे काय घडलं ते मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.